विधानसभा सभागृहाचं कामकाज संपलेलं आहे। आज 170 हून अधिक आमदारांनी शपथ घेतलेली आहे। उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधिमंडळाचं विशेष 3 दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि सध्या विधानसभेचं कामकाज संपलेलं आहे। 170 हून अधिक आमदारांनी शपथ घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, काय नेमके अपडेट्स आहेत? आज 170 पेक्षा जास्त आमदारांनी शपथ घेतलेली आहे। मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतली नसल्याचे चित्र आज बघायला मिळालेलं आहे। एकंदरीतच मरकटवाडीच्या प्रश्नावरून हा शपथविधी आम्ही करायचा की नाही याबाबतचा निर्णय उद्या घेऊ। 2 दिवसीय शपथविधी आहे, त्याच्यामुळे कदाचित महाविकास आघाडीचे आमदार हे उद्या शपथ घेऊ शकतील। मात्र महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवलेल्या एकूण 4 आमदारांनी मात्र शपथ घेतली। यामध्ये रईस शेख, बापू पठारे आणि अबू आझमी हे आहेत। महाविकास आघाडीतले हे छोटे घटक पक्ष होते, त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आपल्याला बघायला मिळालेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा विधानसभा सभागृहाचं कामकाज सुरू होईल आणि कदाचित विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे हे उद्या शपथ घेताना आपल्याला बघायला मिळेल। एकंदरीतच अनेकांचा आजचा पहिला शपथविधी होता। विधानभवनातलं पहिलं पाऊल होतं। यंग ब्रिगेड सुद्धा आज आपल्याला विधानभवनात बघायला मिळाली होती, त्याच्यामुळे त्यांचा शपथविधी सोहळा हा सुद्धा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होता। नितेश राणेंनी विशेषतः संस्कृतमधून शपथ घेतलेली आहे। त्यासोबतच मरकटवाडीचा प्रश्न, बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात ही मागणी, हा प्रश्न विरोधकांनी लावून धरलेला होता। त्यामुळे अधिवेशन सुरू होताच केलेला सभात्याग, छत्रपतींना वंदन आणि त्यानंतर आज आम्ही शपथ न घेण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा चर्चेचा विषय राहिलेला आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीचे आमदार हे उद्या शपथ घेत आहेत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।